नमस्कार. तरुण भारत लाईव्हमध्ये मी भावना तुमचं स्वागत करते. आता धुलीवंदन सण येत्या काही दिवसांवरतीच येऊन ठेपला आहे आणि या धुलीवंदनाची सर्वांनाच आतुरतेने पाहत असतात. लहानपणांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना हा सण खूप आवडतो आणि या धुलीवंदनानिमित्त आपल्या स्किनची काय काळजी घ्यायची याची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत डॉक्टर प्रज्ञा जाधव यांच्याकडे. नमस्कार मॅम, तरुण भारत लाईव्हमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. सगळ्यात पहिले तुम्हाला धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मॅडम, या धुलीवंदनाच्या सणामध्ये आपण त्वचेसंबंधी काय काळजी घेतली पाहिजे होळी खेळण्याआधी? होळी खेळण्याआधी आपण ॲक्च्युली कलर्समध्ये ना केमिकल्स असतात, तर आपण काही काळजी घ्यायला हवी त्वचेची. जसं आपण तेल लावायला हवं होळी खेळायच्या आधी. म्हणजे होळी खेळायच्या 2-3 तास आधी पूर्ण शरीरावर जर तेल लावलं तर जे केमिकल्स असतात ते आपल्या स्किनला तितकं हार्म नाही करत जितकं आपण जर नाही केलं तर मग आता लोकांना प्रश्न पडतो की तेल कोणतं लावायचं. तर जसं खोबऱ्याचं तेल किंवा ॲल्मंड ऑइल, हे 2 तेल पूर्ण अंगाला लावून जर होळी खेळली तर बऱ्यापैकी फरक पडतो. तर मॅडम, रंग खेळताना रंगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात आणि ते रंग आपल्या अंगाला लागल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रयोग करतात की घरगुती प्रयोग केल्यानंतर ते स्किनला रंग काढण्याचा प्रयत्न केला जातो. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? मी हेच सांगेल की जर आपण त्वचेला, जसं मी मागे सांगितलं की आपण तेल लावलं किंवा होटांना पेट्रोलियम जेली लावली, गॉगल घातले, या सगळ्या गोष्टी जर आपण, जसं म्हणतो कोणत्याही आजाराला पथ्य पाळावं लागतं, तर आपण होळीच्या आधी जर असं पथ्य पाळलं तर आपले रंग खूप कमी याच्यात लवकर निघतात. म्हणजे आपल्याला काही गोष्टी करायची गरज नाही. मला विचारलं की लोक रंग काढायसाठी प्रयत्न करतात, जर त्यांनी आधीच तेल लावलं तर तसं काढायचा प्रयत्न करायची गरजच पडत नाही, कारण तो एकदम सविस्तरपणे आपोआप निघतो. तर लोक जर प्रिकॉशन्स घेतील तर रंग लवकर निघेल. आणि रंग खेळल्यानंतर त्याला काढायसाठी लोक स्क्रब्स वापरतात किंवा काही अशा हार्श केमिकल्स वापरतात, तर ते वापरायची गरजच पडू नये. म्हणून आपण आधीच जर प्रिकॉशन घेतले तर रंग लवकर निघतो. ज्या लोकांना अगोदरच पासून त्वचेचे आजार असतात, आपण अशा लोकांना काय सांगाल? म्हणजे जसं सोरायसिस असतो, अशा प्रकारचे गंभीर आजार असतात, अशा रुग्णांना तुम्ही काय सल्ला द्याल? हे पाहता, धुलीवंदन असा सण आहे की सगळ्यांनाच खेळायला आवडतो. तर मी असं नाही म्हणत की त्यांनी होळी खेळायला नको, त्यांनी खेळायला हवी. पण जर ऑर्गॅनिक रंगांनी खेळली, ज्यांना ऑलरेडी स्किनचे काही आजार आहे, त्वचा रोगचे विकार आहे काही, त्यांना जर गुलाल किंवा अशा गोष्टींनी होळी खेळली तर त्यांना त्याचे साईड इफेक्ट्स होणार नाही. आणि जर तेल लावून, जसं मी पहिले सांगितलं, जर तेल लावून आणि असं एक बॅरियर तयार करून खेळली तर त्यांना त्रास कमी होईल. आणि जर झालाच तर त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवणं तितकंच गरजेचं आहे. बाजारामध्ये इको फ्रेंडली रंग मिळतात, तरी पण लोक रासायनिक रंगांचाच वापर करतात किंवा त्याच रंगाने होळी खेळतात. तर तुम्ही युवक युवतींना काय सल्ला द्याल? युवतींना मी एकच सल्ला देईल की होळी खेळा, पण जितकं केमिकल फ्री कलर्सने खेळलं, नॅचरल कलर्सने, जसं आता बाजारात गुलाल येतो, बीटरूटची पावडर येते, हळदीने खेळा. त्याच्या व्यतिरिक्त आपण मुलतानी मातीमध्ये जर बीटरूट मिक्स केलं तर त्याचा रंग लाल होईल, तुम्ही त्याच्याने खेळू शकतात. म्हणजे स्किनला काही हार्श इफेक्ट्स होणार नाही आणि त्वचा खराब होणार नाही. म्हणजे जे होळी खेळल्यानंतर जी ॲलर्जीज येतात, कोणाला सनबर्न होतं, कोणाला मुरूम येतात, तर ते मुरूम यायचं कारण काय असतं? कारण ते केमिकल्स जाऊन आपल्या पोर्समध्ये अटकतात आणि त्याच्यानंतर मग मुरूम येतात. मग तसंच जसं जर आपण तेल लावलं, एक बॅरियर क्रिएट केलं, तर ते एका लेअरवरतीच ते रंग राहून जातात आणि मग ते काढायला सोपं होतं. तसंच जर आपण केमिकलने नाही खेळलं, ऑर्गॅनिक कलर्सने खेळलं, तर तितकंच पब्लिकसाठी पण किंवा युवतींसाठी पण बेटर राहील. जसा तुम्ही मला प्रश्न विचारला की रंग निघत नाही, तर त्याच्यासाठी लोक काहीही वापरतात, तर मग ती वापरायची गरजच पडणार. तसंच डॉक्टर प्रज्ञा यांनी सांगितल्याप्रमाणे होळी खेळा, पण ऑर्गॅनिक पद्धतीने खेळा. हळदीचा रंग वापर करा, मुलतानी मातीचा वापर करा किंवा गुलाल उधळून रंग खेळा. म्हणजे ज्या पद्धतीने तुमच्या स्किनला हानी पोचणार नाही आणि तुम्ही होळी सण साजरा करू शकाल. बघत राहा तरुण भारत लाईव्ह न्यूज, जळगाव. नमस्कार, मी रेखा पाटील, भारतीय जनता पार्टी ओबीसी उत्तर विभागीय संयोजिका. प्रथमतः भाजप परिवाराकडून व रेखा पाटील परिवाराकडून आपणास धुलीवंदनाच्या व होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच धुलीवंदन हा सर्वांचा आवडता उत्सव आहे, मात्र आपण आपली व आपल्या परिवारातील इतर सदस्यांची रंग खेळत असताना काळजी घ्यावी. खेळत असताना इको फ्रेंडली रंगांचा वापर करावा. आपणास
होळीच्या व धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा.